नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अवजाव योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. वेबसाईटवरती नोटिफिकेशन आहे. 30 तारखेच्या संध्याकाळी 7 वाजेच्या नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. 31/1/2 जे काय असेल ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. नोटिफिकेशन आले म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. कधी जमा होतील तर या संदर्भात जशी जशी पैसे वाटप सुरू होईल तेव्हा तुमच्या साठी ती व्हिडिओ टाकली जाणार. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची बाब समजावून सांगतोय की या जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा अनेक लाभार्थ्यांना मात्र पैसे येणार नाही. तुम्ही सांगाल सर असं कसं म्हणताय, पैसे यायला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, शासन निर्णय जाहीर न करणं म्हणजेच निधीची कमतरता हे महत्त्वाचं कारण लक्षात ठेवा. त्यामुळे मागच्या 2 महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत. मागच्या महिन्यामध्ये शासन निर्णय जाहीर नव्हता केला, त्यामुळे 40% लोकांना पैसे जमा झालेले नाहीत. या महिन्यामध्ये जर समजा तीच यादी जर पुढे फॉरवर्ड जर केली, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये ज्यांना पैसे आले होते तीच यादी, तीच लिस्ट जर जशीच पुढच्या जानेवारीसाठी फॉरवर्ड केली तर सेम ज्या लोकांना डिसेंबरचे पैसे आले नव्हते त्यांना पैसे येणार नाही. पण जर समजा यावेळेस जर चेंज जर केलं की मागच्या महिन्यामध्ये काही लोकांना दिले नव्हते, मग त्यांना या महिन्यामध्ये देऊया, या महिन्यामध्ये त्यांना देणं अपेक्षित होतं त्यांना थोडंसं थांबूया, अशा 2 पद्धतीने हे पैसे वितरित होणार आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नाही तर त्याला कारण हे समजून घ्या की बाबा शासन निर्णय नव्हता, निधीची कमतरता, या मागच्या महिन्यामध्ये या लोकांना दिलेला आहे आणि या महिन्यामध्ये या लोकांना दिलेला आहे. त्यामुळे तुमच्यासमोर उत्तर ठेवलं मी, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की बाबा पैसे का आलेत नाही किंवा आम्हालाच का असा. तर शासन निर्णय नसल्याने, निधीची कमतरता असल्याने हा शासनाच्या लेवलला, प्रशासन लेवलचा निर्णय होणार आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता की सर आम्हाला मागच्या महिन्यात पैसे आले नव्हते तर कारण काय, हेच कारण आहे. कदाचित या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही तर त्याचं कारण सुद्धा हेच असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः काळजी घ्यायचं आहे आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये थोडंसं जागरूकतेने जाऊन त्यांना विचारायचं की बाबा सर हे काय नेमकं प्रकार आहे, तुम्ही फॉलोअप घ्या, आमचे पैसे असे थांबवू नका, असे अडून ठेवू नका, पैसे वितरित झाले पाहिजे. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती की शासन निर्णय जो नसल्या कारणाने यामध्ये वितरणामध्ये सुद्धा गोंधळ होणार आहे. अनेक लाभार्थ्यांना पैसे येणार नाहीत. ज्या लोकांना मागच्या वेळेस आलेले होते त्यांना कदाचित या महिन्यात येणार नाही, कदाचित मागच्या महिन्यामध्ये ज्यांना आले नव्हते त्यांना या महिन्यामध्ये येतील. अशा पद्धतीचं चित्र आहे आणि ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आणि जाता शेवटचं एक सांगतो की बाबा वितरण कधी होणार, सुट्टीचा वगैरे याचा काही संबंध नसतो. म्हणजे सुट्टी असेल तर DBT होत नाही वगैरे असा काही विषय नाही आहे. सुट्टी जरी असली तरी पण DBT होते, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्या सुट्टीच्या दिवशी जे ऑपरेट करणारे ऑपरेटर असतात ते मात्र कार्यालयामध्ये असणं गरजेचं आहे. पूर्ण सिस्टमवरती DBT लिंक करून ठेवलेली आहे, सर्वांचे पैसे टाकलेले आहेत, काही काळजी करायचं नाही आहे. फक्त तुमच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे. ज्या दिवशी ज्यावेळेस वितरण सुरू होणार, मेसेज येतील लोकांना, त्यावेळेस नक्कीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले जाणार. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटत असेल सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.